नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याचे बदलते रंग किंबहुना काळाप्रमाणे साहित्य बदलत जाते, पण समाज भान देखील बदलत जातं. समाजामध्ये आपण वावरत असताना आपल्या आजूबाजूचा समाज बदलत जातो. आपलं जगणं बदलत जातं, जीवनशैली बदलत जाते आणि त्यानुसार लेखकाची लेखनशैली देखील बदलताना आपल्याला जाणवते. त्यामुळेच या बदलत्या काळाचा आढावा आपल्या साहित्य रंग या कार्यक्रमातनं आपण घेत असतो. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात जे लेखक आणि कवी आपल्या समोर येतात, त्यांचं व्यक्त होणं वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येतं. आजही अशाच 2 तरुण व्यक्तिमत्वांना, आजच्या काळाचं लेखन करणाऱ्या व्यक्तिमत्वांना आपण निमंत्रित करणार आहोत. प्रसिद्ध कवी, गीतकार, गायक, संगीतकार आणि लेखक डॉक्टर आशुतोष जावडेकर आज आपल्या बरोबर आहे आणि प्रसिद्ध कवयित्री पूजा भडांगे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार आशुतोष आणि पूजा, दोघांचेही स्वागत आहे. खरं तर आशुतोष, इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे तुझं की तुझी ओळख करून देताना कवी म्हणावं, लेखक म्हणावं, गीतकार म्हणावं, या सगळ्या बरोबर एक उत्तम तू परफॉर्मर आहेस. त्यामुळे या सगळ्या तुझ्या भूमिकांसह आज साहित्य रंगमध्ये तुझं स्वागत आहे. आणि पूजा, तुझं विविधांगी लेखन आणि कवितेच्या माध्यमातून इतकं सुंदर व्यक्त होणं, जे आजच्या काळामध्ये खूप कमी जाणवतं, ते तुझ्या कवितेमध्ये आहे. त्यामुळे तुम्हा दोघांचंही स्वागत. आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य रंग या कार्यक्रमाचा एक मूळ धागा असतो ना, ज्याला म्हणतो की एक सेतू. तर तो सेतू आपला असा आहे की साहित्य रंगाच्या निमंत्रक ज्या आहेत, ज्या स्वतः उत्तम लेखिका आहेत, शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे आपल्या बरोबर आहेत. नीलमताई, स्वागत आहे. आणि आज या 2 व्यक्तिमत्वांना आपण इथे निमंत्रित केलंय, तर आपण काय सांगाल? डॉक्टर आशुतोष जावडेकर आणि पूजा दोघांचंही मनापासून या शो मध्ये स्वागत आपलं करते. 17व्या या आमच्या पर्वामध्ये आम्ही ज्या अपेक्षा ठेवून हा कार्यक्रम सुरू केला की 2000 सालानंतर किंवा नवीन वारे सगळे सुरू झालेले असतानाच्या गेल्या 2-3 दशकांमधले कवी, कवयित्री, लेखक, साहित्यिक यांच्याशी संवाद साधायचा. कारण साहित्य संमेलन असो किंवा इतर काही परिसंवाद असो, त्याच्यामधले कार्यक्रम जर का पाहिले तर बहुतेक वेळेला साधारणपणे ज्यांनी खूप मोठं असं वाटचाल केलेली आहे असे साहित्यिकांच्या पासूनच आपलं मराठी साहित्य सुरुवात होते. आणि बऱ्याच वेळेला तिथेच आपण परत जाऊन थांबलेले दिसतो, कारण इतके वेगवेगळ्या प्रकारचे कलाविष्कार आपल्या साहित्यामध्ये दिसून येतात. परंतु 2000 सालाच्या सुमाराला किंवा 90 पासून एक फरक झाला की जागतिकीकरण आणि त्याच्यामधून आलेले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं, झालेले बदल, झालेलं शहरीकरण, दारिद्र्याचं झालेलं जागतिकीकरण, विस्थापन, या सगळ्या पार्श्वभूमीवरतीच नवीन माणूस सुद्धा बदलत गेलेला आपल्याला दिसायला लागला. आपण आधी तंत्रज्ञानाशी जोडले गेलो, आपत्ती नैसर्गिक वाढत आहेत असं आपल्याला चित्र दिसलं, ग्लोबल वॉर्मिंग सारखा विषय समोर यायला लागला. आणि मग याचं प्रत्यंतर जिथे साहित्यामधून येतं किंवा अशा प्रकारच्या नवीन कल्पनांचं जे लोक स्वतः अनुभवत आहेत, जगतायत, त्याचं प्रतिबिंब किती साहित्यात पडतं हे आपण बघायला जातो. त्यावेळेला थोडं चित्र आपल्याला संमिश्र दिसतं, कारण पूर्वी जेवढी नियतकालिका आपल्याकडे नियमितपणे येत होती तेवढी नियतकालिका येत नाहीयेत. त्याचबरोबर पुस्तकं आली तरी सुद्धा आपली वाचकांची जी अवकाश असतो वाचनाचा, तो समाज माध्यम आणि दूरदर्शनने बराचसा व्यापलेला आहे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे प्रचंड असा वेग आयुष्याला आलेला आहे. अशाला या वेगामधून काम करणारे तरुण पिढीचे आणखीन नवीन सगळ्या जगातल्या बदलांची नोंद घेणारे साहित्यिक या नात्याने तुम्ही दोघेही जण काम तुमचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आशुतोषला नुकतीच मी एका रंगत संगत प्रतिष्ठाननी त्यांना काव्य प्रतिभा असा पुरस्कार दिला आणि त्या कार्यक्रमाला मी गेले होते आणि फार बहारदार तो कार्यक्रम झाला. आणि त्या कार्यक्रमाच्या मध्ये सुद्धा आशुतोषची चांगली परत एकदा पुनर्ओळख झाली. डॉक्टर आशुतोष असले तरी ते साहित्यातले डॉक्टर नसला तरी तो हळूहळू साहित्यातला डॉक्टर पण होऊन जाईल असं मला वाटतं. पासून ते दुसरं मला त्यांचं वैशिष्ट्य वाटतं म्हणजे अष्टपैलू साहित्यातले अनेक पैलू असणारं त्याचं व्यक्तिमत्व आहे. आणि आता असं उत्तरात या साहित्य रंगामधून युट्यूबवरती पहिल्यांदाच मी असं बोलते आहे आशुतोष बद्दल, एवढं कौतुक. पण तिथे मी असे
उपमा दिली आणि त्याला रसिकांनी साथ दिली. पु ल देशपांडे जसं कविता, गाणं, लिखाण, नाटक, वेगवेगळी माध्यमं याच्यामधून स्वतःला व्यक्त करत होते आणि ते व्यक्त करत असताना जो अष्टपैलू प्रवास त्याच्यातून हळूहळू उमलत गेला, त्या साहित्य यात्रेच्या वाटेवरचे आशुतोष जावडेकर मला वाटसरू वाटतात. वा हे इतकं वा मोठं देताना विशेषण मी सुद्धा विचार करत होते अर्धा दिवस की आपण हे बोलावं का बोलू नये, परंतु मला असं वाटलं की ते बोलणं अगदीच योग्य होईल आणि ते त्या मैफिलीमध्ये सुद्धा रंगत संगतच्या सगळ्यांनीच ते सगळ्यांना ती कल्पना आवडली. अर्थात त्याचं ओझं आशुतोषच्या मनावर येणार नाही अशी मला खात्री आहे. औपचारिकरित्या बघायचं झालं तर त्यांची गाणी सुद्धा जी आहेत त्याच्यात हिम्मत रखदे आणि किताबे, त्याला मोठ्या प्रमाणात वीणा, आस, निर्धार यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वाहिन्यांवरती जसं काम केलेलं आहे तसं त्यांचं मी स्वतः ते किताबे सुद्धा ऐकलं गाणं, हिम्मत रखदे पण ऐकलं. अगदी भारावून जाऊन आपल्याला भावाकुल हो अशा प्रकारचे सगळे ती भावना आहे. त्यामुळे जरी माझी पिढी आणि त्यांची पिढी वेगळी असली तरी सुद्धा वयानुसार भावना बदलत असल्या तरी काही त्यातलं सारखेपण सेम असतं. त्या दृष्टिकोनातून आशुतोषचा सगळा जो प्रवास आहे आणि दुसरं मला त्याचं अजून एक वैशिष्ट्य वाटतं की कुटुंब त्याचं एक प्रथित यश अशा स्वरूपाचं कुटुंब आहे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. पण त्याचं दडपण न येऊ देता सुरुवातीपासूनची त्यांनी मुसाफिरी जी केलेली आहे आणि प्रत्यक्षातला प्रवास त्याचं सुद्धा त्यांनी वर्णन आज आपल्याला ते वाचून दाखवणार आहेत. आणि त्यामुळे डॉक्टर आशुतोष जावडेकर आज वेळ काढला आणि आज मी सकाळीच ठरवलं होतं आज आशुतोष असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपण वेळ बदलायची नाही. की एकदा वेळ बदलली गेली परत दुसरी झाली म्हणजे आता ते बरोबर विचार केला. पूजा बडांगे ही एक म्हणजे तुमचा परिचय जर का पाहिला तर एक प्रचंड तडफदार व्यक्तिमत्व आहे असं दिसतंय त्यामध्ये जे आहे ते. आणि त्या दिवाळी अंकाच्या बरोबर ऐहिकाच्या मृगजळ्यात या पहिल्याच कविता संग्रहाला पुरस्कार मिळालेला आहे. वाचन मंदिर इचलकरंजी यांचा पुरस्कार मिळालेला आहे. यशवंतराव चव्हाणचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे सगळं करत असताना मला खूप जवळची ती वाटते कारण प्रमोद कोपर्डे हा आमचा समाजवादी युवजन सभेचा कार्यकर्ते, तर त्यांचं ते प्रतिष्ठान त्या मार्फत त्यांना मिळालेलं आहे. त्या राधाबाई किसन कोपर्डे पुरस्कार, परत सम्यक साहित्य संमेलन वगैरे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी काम केलंय. दुसरं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे ते कृतिशील लेखक आहेत. त्यांनी महापुरामध्ये खूप चांगलं काम करून त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी बरंचसं मदत कार्य प्रत्यक्षात केलेलं आहे. आणि त्याच्यामधलं पूजा त्या मदत कार्यामध्ये भूकंप किंवा सुनामी याच्यातल्या ज्या मदतीच्या आम्ही सगळी माहिती जेव्हा ऐकतो आणि आम्ही स्वतःही काम केलेले आहे त्याच्यात जाणवतं ते म्हणजे रेस्क्यू, रिलीफ, रिहॅबिलिटेशन आणि डेव्हलपमेंट या चारही स्टेजमध्ये असणारं जेंडर इक्वॅलिटी नसणं, की स्त्रियांच्या विशेष काही गरजा आहेत त्याची जाणीव नसल्यामुळे या सगळ्या कार्याच्या मध्ये डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये या कामावर आम्ही आधार केंद्रातर्फे जवळजवळ 30 वर्ष काम करतोय. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या परिसंवादांमध्ये त्याच्यात आम्ही थोडं काही इंडिकेटर्स आणि एसओपीस तयार व्हावे म्हणून प्रयत्न केलेले. आणि अशी त्यासारखी मैत्रीण ज्या वेळेला साहित्यात ते व्यक्त करते तिथे मला आठवण होते उत्तरा की आपल्याला निकोबारचा तो अनुभव इकडे आलेला होता सुनामीच्या संदर्भातला जो मांडला गेला होता. असे विविध पैलू साहित्याचे आज आपल्याकडे येण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर आशुतोष जावडेकर आणि पूजा बडांगे या दोघांचंही मी मनापासून स्वागत करते. आणि त्याचबरोबर आजच्या या युट्यूबचं चॅनेलचा एक अर्थातच फायदा असतो की ते कायम बऱ्यापैकी राहतं, नंतर बघतात लोक आणि जवळजवळ 15,000 20,000 पर्यंत तर व्ह्युअर्स येतात त्याला आणि नंतर ते वाढत राहतात सातत्याने. अधिक कोणी तुमच्या नावाचं टाकलं की बाबा यांच्याबद्दल अजून काय माहिती मिळेल तर हळूहळू साहित्य रंगामधल्या मुलाखतीमधून सुद्धा लोकांची ओळख जास्त वाढली की साहित्याबद्दल उत्सुकता वाढते. आणि युट्यूबचा आणखी चॅनेल्सचा या फायदा असतो की नको ते प्रश्न विचारायला कोणी नसतं आपल्याला तिथे, नाही तर प्रत्यक्षामध्ये कोण विचारेल याच्यावर काही आपलं काही नियंत्रण नसतं आणि नियंत्रण वाईट दिसतं. त्याच्यामुळे या युट्यूबचं मी माझ्याही ट्विटर हँडलवर हे टाकत असते, बातमी आपण देत असतो. परंतु तुमच्या दोघांच्या संवादातून आजचा दिवस छान अगदी लोकांना मला असं वाटतं की दिलासा देणारा आणि एक वेगळी झुळूक प्राणवायूची मिळेल असं मला वाटतं. वा वा. आणि मला वाटतं नीलमताई आशुतोष मगाशी म्हणाला तसं की हे आपलं जे डॉक्युमेंटेशन आहे ते पुढच्या काळामध्ये जे अध्यापन करणारे आहेत किंवा या क्षेत्राचा अभ्यास करू पाहणारे जे आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच एक उत्तम दस्तऐवज ठरेल. त्यामुळे आशुतोष तुझ्या
ह्या तू म्हणालास तो मुद्दा अगदी बरोबर आहे आणि तेच आम्ही काम दस्तऐवज व्हावं अशा दृष्टीनेच करतो आहोत. आशुतोष, तुझ्या वाचनाकडे आपण वळणार आहोत त्यापूर्वी फक्त तुझे जे लेख संग्रह आहेत तेवढी नावं सांगते. म्हणजे नवे सूर नवे तराणे आणि लय पश्चिमा ही संगीतावरची तुझी पुस्तकं आहेत. मुळारंभ ही तुझी कादंबरी आहे. वा म्हणताना हा समीक्षा लेख संग्रह आहे. विशी तिशी चाळीशी हा एक लेखसंग्रह आणि दिशा आणि वाटा हे प्रवास वर्णन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज दिशा आणि वाटा ह्यातला काही भाग सुरुवातीला तू आमच्यासाठी वाचावास. नक्की, अगदी नक्की. नमस्कार उत्तराताई, नमस्कार नीलमताई. फक्त वाचण्याआधी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. हा इतका महत्वाचा उपक्रम मला वाटतो, आता 17वा त्याचा एपिसोड आहे आणि नीलमताई याच्या आधी आपण जसं बोलत होतो तसं हे फार मोठं दस्तऐवजीकरण आहे जे डिजिटल माध्यमात असल्याने जाणार आहे. आणि नीलमताईंनी अगदी बरोबर सांगितलं की व्ह्यू पुढे वाढत जातात, कारण मी बुकब्रो युट्यूबवर करत असल्याने मला हा अनुभव आहे की कुठले जुने एपिसोड 2-3 वर्षापूर्वीचे अचानक एकदम लोक बघायला लागतात. आणि उपमा द्यायची तर गंगेत जसे आपण दिवे सोडतो आणि ते आपण सोडत राहतो, तसं एक एपिसोड तुम्ही दोघी एवढा वेळ काढून कष्ट करून सोडताय, याबद्दल वाचक म्हणून, आधी मराठीचा वाचक म्हणून आभार. नीलमताई, मला त्या दिवशी दडपण नाही आलं, पण मला आज दडपण आलं तुम्ही हे बोलल्यानंतर. इतकं तुम्ही आस्थेनी, प्रेमानी आणि विश्वास दाखवताय. मी नक्की प्रयत्न करीन एक माझं जे काय आहे सगळं समग्र ते समाजापर्यंत, समाजाला एक चांगली आपण सकारात्मक कशी दिशा द्यावी हा माझा एक मूळ नेहमी हेतू असतो. म्हणजे ज्याला डायडॅक्टिक लिटरेचर म्हणतात त्या पद्धतीचं माझं असतं. मी कुठल्या तरी आयव्हरी टॉवर मध्ये बसलोय असं नाही. त्यामुळे आजचं पटकन उतार्याकडे येतो. जो उतारा आहे तो मी मुद्दाम वेगळा निवडला. दिशा आणि वाटा हे प्रवास वर्णनाचं खरं पुस्तक आहे, पण त्याच्यामध्ये एक म्हणजे एक वेगळा जो अंतरप्रवास आहे त्यातलं एक प्रकरण जे आहे भूमीचे मार्दव म्हणून, त्याचा मी छोटा अंश आता वाचून दाखवतो. आणि तो अशासाठी निवडलाय, त्याची पार्श्वभूमी आहे कोविडची. म्हणजे जे साहित्य रंगचं आत्ता चाललंय की आत्ताच्या काळातले विषय काय आणि त्याच्यावर काय लिहिलं जातं, तर कोविड ही फार मोठी आपल्याला एक सगळ्यांना भेटलेली गोष्ट आहे. आणि मी जेव्हा स्वतः त्या अनुभवातनं गेलो तेव्हाच एक थोडासा उतारा, थोडा एडिटेड आहे, त्यामुळे काही कदाचित भाग प्रेक्षकांना इथे तुटक वाचेल, पण त्यांनी पुस्तक जरूर आता वाचावं. मुळातून पुस्तक वाचावं हा पण एक हेतू आहे. वर्षभर डॉक्टर म्हणून दवाखाना आणि हॉस्पिटलमध्ये काम करून देखील जो कोविड मला झाला नाही, तो दिल्लीला वडिलांच्या घरी सुट्टीसाठी म्हणून राहायला गेलेला असताना घर बसल्या झाला. आम्हा घरच्या सगळ्या सदस्यांना एकाच वेळी कोविड झाला आणि दिल्लीच्या मोठ्या सरकारी निवासस्थानात झाला. हाच त्यातला त्यात एक बरा भाग होता. मी चेष्टेत म्हटलं की माझा कोविडचा राजयोग होता. ते 2 आठवडे शारीरिक आणि मानसिक शक्ती राखण्यात गेले. बऱ्यापैकी त्रास झाला, पण सुदैवाने कॉम्प्लिकेशन झाली नाही. शक्ती मात्र रसातळाला गेली. अंगाचा स्नायू जणू सांगत होता की आम्ही आता थकलो. आणि अखेर 17 दिवस झाल्यानंतर बाहेर जाण्याची परवानगी मिळाली. फारशी शक्ती नव्हतीच, पण मुद्दाम पहाटे 3 मूर्ती भवन पर्यंत जाऊन आलो. दुसऱ्या दिवशी पंचशील मार्गापाशी आमची गाडी चालवत असलेल्या मनोजने मला सोडलं आणि मी तिथे थोडा चालत असताना बघितलं की दिल्लीत लॉकडाऊन चालू असून देखील नेहरू पार्क मध्ये आत काही माणसं चालताना दिसतात. नेहरू पार्कच्या दारापाशी अगदी हळूहळू शक्ती एकवटत मी जाऊन बघितलं तर दार चक्क उघडं होतं. आत अगदी मोजकीच का असेनात, पण माणसं चालत होती. तिथल्या द्वारपाल असलेल्या बिहारी भैयाला मी विचारलं की उद्यान सुरू आहे का रे? तर त्यांनी हो आणि नाही याच्यामध्ये कुठेही खपून जाईल अशी मान फिरवली. घरी येऊन ही मी अत्यानंदाची बातमी सगळ्यांना सांगितली. दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर मी, माझी आई, माझी पत्नी आणि कन्या आम्ही 4घे जण नेहरू पार्क पाशी पोहोचलो. बागेत अगदी तुरळक लोक होते. इतकं शांत नेहरू पार्क पुढे कधी कोणाला भेटेल का याविषयी मला शंका वाटते. पण आम्हाला मात्र पुढे महिनाभर ती शांतता रोज भेटली. चालताना त्या शांततेला छेद देणारे आवाज होते ते पानांच्या सळसळीचे, अनेक पक्ष्यांचे, मंद वाऱ्याचे, पटकन मधून पळत जाणाऱ्या एखाद्या कुत्र्याचे नाहीतर खारीचे. मेचा जरी महिना असला तरी दिल्लीमध्ये पहाटे चक्क चांगली हवा होती. आधेमध्ये पाऊस देखील पडत होता. त्या दिवशी पहिल्यांदा तिथे चालताना देखील हलके ढग आकाशात दिसत होते. घरी परत आलो आणि जणू दिवसभर अंगात नवी शक्ती खेळत राहिली. त्यानंतर जवळजवळ रोज नेहरू पार्कमध्ये चालणं हे क्रमप्राप्त झालं. खरं तर ते पूर्वसंचितासारखं भाग्य म्हणायला हवं, कारण त्या आजारानंतरच्या काळात
नेहरू पार्क मधील निसर्गानं आम्हाला खऱ्या अर्थानं बरं केलं. एक दिवस फिरताना आकाशात एकदम काळे ढग आले. हलका पाऊस झाला. मे महिना आहे असं वाटलंच नाही. एका झाडाच्या खाली उभं राहून आम्ही मंद पडणारा पाऊस बराच वेळ बघत राहिलो. पाऊस थांबल्यानंतर हलक्या ओल्या झालेल्या गवतामधून लांब लांब चालत जाणं आणि वर पसरलेलं काळं निळं आकाश बघणं हा फार अद्भुत अनुभव होता. एकदा तर एका आडवाटेने चालत असताना माझ्या पत्नीला चक्क बकुळीची फुलं जमिनीवर पडलेली दिसली. अर्थात दिसण्याआधीच त्याचा गंध नाकात जाऊन मन उत्तेजित करून गेला होता. आसपास बघितलं तर काय, बकुळीची अनेक झाडं तिथे होती. बकुळीच्या फुलांच्या अत्तराच्या फॅक्टरीत जावं असं तिथे वाटायला लागलं होतं. नुकतंच आजारपणात माझा आणि पत्नीचा गंध 2 दिवस बेपत्ता झाला होता. गंधाची ताकद पुन्हा एकदा भेटली. शरीर अद्याप काहीसं थकलेलं असलं तरी मुळात आपण अजून जिवंत आहोत आणि हा गंध आपल्याला कळतोय. ही तळव्यावर घेतलेली बकुळीची फुलं आपल्याला स्पर्शसुख देतायत, ही भावना देखील रोमांचकारी होती आणि त्याच वेळी प्रगाढ शहाणपण देणारी होती. अभावाचं सगळ्यात मोठं ऋण असं असतं की पुढे भरभराटीच्या वेळेला भरभराटीची किंमत कळते. त्या बकुळीच्या फुलांनी आणि त्या गंधाने आम्हाला भरभराटीचा आनंद दिला. एक दिवस आम्ही सकाळी दिल्लीतील मे मधील वैशाख वणवा जागा झाला तेव्हा पोचलो. हळूहळू स्टॅमिना वाढवत आम्ही आता 3 किलोमीटर चालायला लागलो होतो. पण त्या दिवशी मात्र आर्द्रता आणि उष्णता यांनी गळपटून गेलो. कदाचित टेस्टिंग असावं, पण बघता बघता त्याच दिवशी आमच्या समोरची 6 कारंजी उंच उंच उडू लागली. त्या पाण्याचे थेंब वाऱ्याबरोबर आमच्या बरोबर पोचू लागले आणि आम्हाला सुखावू लागले. पुढे कधी ती कारंजी सुरू असत, कधी बंद असत, पण जेव्हा सुरू असत तेव्हा डोळे लहान मुलाचे होत असत. नेहरू पार्क मध्ये एक दोरखंडी झुलता पूल आहे. त्यावर एक सुंदर सँडो घालून माझं फोटो सेशन झालं. आणि मग मात्र मी मनाने म्हणलं की जावडेकर, तुम्हाला आता हळूहळू बरं वाटायला लागलं काय फोटोशूट वगैरे केलात म्हणजे. मागचं पूर्ण वर्ष हे कष्टप्राय गेलंच होतं. डॉक्टर असल्याने तो पीपी किट घालून पूर्ण घामात दिवसभर काम करणं हे वर्षभर आधी झालं होतं आणि आताही पुण्यात परतल्यानंतर क्रमप्राप्त होतच. आता तर म्युकर देखील पेशंटच्या तोंडात दिसणार होता. पण तुर्तास हा विराम नवी शक्ती देत होतो. 2 दिवस बागेत गेला नाही आणि मग एक रात्री वादळच आला. मला वाटतं की त्यावेळी ते बहुतेक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंगावत होतं आणि नंतर अरबी समुद्रात देखील डिप्रेशन तयार झालं होतं. त्या सगळ्याचा कदाचित असेल परिणाम, पण दिल्लीत ध्यानी मनी नसताना मुसळधार पाऊस, सोसाट्याचा घाबरवणारा ढगांचा कडकडाट आणि रात्रभर चाललेला विजांचा खेळ साजरा झाला. दुसऱ्या दिवशी मुद्दाम उद्यानात गेलो. थोडा हात चालत गेलो तर काय, एक मोठा वृक्ष उन्मळून खाली पडला होता. अजूनच चालत गेलो तर असे 5-6 वृक्ष पडलेले दिसले. घरचा माणूस जावा इतकं कडकडून दुःख त्या क्षणी झालं. निसर्गाची ही संहाराची क्षमता साक्षात समोर दिसली. जगातल्या अनेकांना आणि आम्हालाही झालेल्या कोविड आजारामध्ये देखील निसर्गाची तीच संहार क्षमता होती हे जाणवलं. भले माणसाने त्यात काही जेनेटिक फरक करून त्याचं अस्त्र तयार केलं असलं तरी मुळात तो व्हायरस हा निसर्गाचाच घटक होता आणि आहे. उत्पत्ती, स्थिती आणि विलयाच्या अनेक लाटा येतात आणि जातात. आपल्या पिढीला आपल्या या काळात विलयाची भेटलेली लाट कोविडची होती असं म्हणायला हवं. त्या दिवशी बागेत उदास वाटत राहिलं. पण 2 दिवसात स्वच्छ ऊन पसरलं आणि हवा प्रसन्न झाली. आमचाही दिल्लीचा हा मुक्काम थोड्याच दिवसात संपणार होता. त्या दिवशी बागेमध्ये चालताना शांत एकटा एका बाकावर जाऊन बसलो. उंच वाढलेल्या झाडांच्या मधल्या फटीतून इतकं स्वच्छ निळं निरभ्र प्रसन्न आकाश दिसत होतं म्हणून सांगू. ते निसर्गाचं रूप कितीतरी काळ मनोमन साठवलं. त्या उद्यानाला, तिथल्या वृक्षांना, फुलांना, गवताच्या कुरणांना आणि वर पसरलेल्या अथांग आकाशाला मनोमन वाकून नमस्कार केला. पुढच्या संघर्षासाठी आशीर्वाद म्हणून पाठबळ मागितलं आणि उद्यानाचा निरोप घेतला. ज्ञानेश्वरांची एक ओवी मनात घुमत राहिली. का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. एकदम जाणवलं या नेहरू पार्क मध्ये, या पोटात स्नेह धरलेल्या उद्यानात मला कोंभाची लवलव आणि भूमीचं मार्दव दोन्ही सापडलं. आयुष्य पुन्हा जगण्याचं नवं बळ या उद्यानानं दिलं. पुढेही आयुष्यात अनेक संघर्ष करावे लागतील तेव्हा कुठेतरी हे उद्यान मनोमन पुन्हा शक्ती देत राहणार,
नवी प्रेरणा देत राहणार. कारण कोंब हा नव्या सर्जनाची खात्री देतो आणि मार्दव हे देखील फार शक्तिशाली असतं. वा वा वा. खरं तर वा असं म्हणावं असं वाटलं की कोविडचा तो काळ होता, पण त्या काळाला सुद्धा तू इतकी सकारात्मक रूप दिलंस की त्या काळामध्ये खरोखर म्हणजे अशी ऊर्जा ज्यांनी ठेवली, जे सकारात्मक राहिले ते ह्यातनं बाहेर पडले आणि लेखकाची ताकद ही खऱ्या अर्थाने कळली. त्यामुळे आशुतोष वा म्हणावं असं वाटलं अर्थातच. पण ह्या सगळ्या गोष्टी असतात ना की समाजात घडत असतात गोष्टी आणि त्याचे आपण टिपत असतो. तसं मला असं वाटतं पूजा सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने सुरू झालेलं माई पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेमध्ये तू प्रकाशक म्हणून काम करतेस. मूळची तू बेळगावची पण आता धाराशिव मध्ये राहतेस. तर हा सगळा काळ बघणं आणि केवळ पुण्या मुंबईत नाही तर अशा ठिकाणी राहून बघणं, त्यातल्या चांगल्या गोष्टी टिपणं आणि कवितेतनं उतरवणं हा परत एक वेगळा प्रवास तुझाही आहे. त्यामुळे तुझ्या प्रवासातले काही क्षण कवितेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत. नक्की. मला फारच आनंद होते की ह्या माध्यमावर मला माझ्या कविता वाचायला मिळतात. त्यामुळे उत्तराताई मी तुमचे फार मनापासून आभार मानते. माझ्या 3 कविता सुरुवातीला सादर करते. फुल वेचून सांगते एका फुलाची कहाणी. फुल वेचून सांगते एका फुलाची कहाणी. एका फुलाच्या डोळ्यात वेड्या पावसाची गाणी. वेडा पाऊस मनात आहे जपून ठेवला. वेडा पाऊस मनात आहे जपून ठेवला. तळ हातावर जसा गंध मोगरा फुलला. गंध मोगऱ्याची खूण दरवळे पान पान. गंध मोगऱ्याची खूण दरवळे पान पान. कंस हिरव्या बनात ऋतू हरपतो भान. हरपून भानवारा देई गंधाळ शकून. हरपून भानवारा देई गंधाळ शकून. दूर आकाश वाटेने कुणी येणार म्हणून. कुणी येणार उन्हाची वेस मोडून खालती. कुणी येणार उन्हाची वेस मोडून खालती. एका फुलाच्या कुशीत लाख फुलं शहारती. लाख फुले पहाटेची अशी माळून बसली. लाख फुले पहाटेची अशी माळून बसली. जशी वसंत लेऊन कुणी मालन हसली. कुण्या मालन पोरीची अशी भरा गोंजळ. लाख फुलांनी भरू दे तिच्या पदराचं खळ. तिचा पदर सावरी एका फुलाचा उखाणा. तिचा पदर सावरी एका फुलाचा उखाणा. एका पदराची गोष्ट गंधाळली रानावना. गंधाळल्या काळजात एक सलनारे गाणे. एका फुलावर येई एक पाखरू दिवाणे. एका पाखराचे दूर दूर देशावर गाव. एका पाखराचे दूर दूर देशावर गाव. माझ्या उरात अजूनही एक फुलाचेच नाव. एका फुलात रुतल्या अशा अवघड वेळा. एका फुलात रुतल्या अशा अवघड वेळा. सारा जीवच वेचून केला थेंब थेंब गोळा. थेंब थेंब पावसात चालताना नवाणी. थेंब थेंब चालताना थेंब थेंब पावसात चालताना नवाणी. फुल वेचून सांगते एका फुलाची कहाणी. फुल वेचून सांगते एका फुलाची कहाणी. दुसरी कविता घेते. मुक्तछंद आहे. सरावाच्या सुरीनं बोट कापलं जाण्याचं दुःख इतकंच की रक्तातलं उरलं सुरलं हिमोग्लोबिन सांडत राहतं डोळ्यांसमोर. सरावाच्या सुरीनं बोट कापलं जाण्याचं दुःख इतकंच की रक्तातलं उरलं सुरलं हिमोग्लोबिन सांडत राहतं डोळ्यांसमोर. किमान पुढचा अर्धा मिनिट तरी. अशा वेळी बाया उरलेला अर्धा कांदा कापत बसतात हळूहळू. अशा वेळी बाया उरलेला अर्धा कांदा सुद्धा कापत बसतात हळूहळू. आठवत राहतात कधी काळी रडवणारे शेकडो चेहरे, माणसं, जागा आणि आठवणी. बाया घळाघळा खळाळतात ओट्यापाशी. बाया घळाघळा खळाळतात ओट्यापाशी. कांदा निमित्त होत जातो. सुरी क्वचित नेम साधते. सुरी
क्वचित नेम साधते. पुढची कविता घेते. कवितेचं शीर्षक आहे मन. मन बैराग्याची झोळी हिंडते मागते भिक्षा. मन बैराग्याची झोळी हिंडते मागते भिक्षा. मन संसाराचा मोह की हवी हवीशी शिक्षा. मन वेशीवरचा मुंजा घालतो सुखाला भिस्त. मन वेशीवरचा मुंजा घालतो सुखाला भिस्त. मन शुभंकराचा श्लोक लावतो गुणांना शिस्त. मन औदुंबर पाण्यात रोवतो युगांचे पाय. मन औदुंबर पाण्यात रोवतो युगांचे पाय. मन निवडुंगाची पात भर उन्हात करपून जाय. मन कोसळलेले घरटे. मन कोसळलेले घरटे उद्ध्वस्त मुळापासून. मन मंदिर भक्कम वास्तू. मन मंदिर भक्कम वास्तू शतकांपासून प्राचीन. मन क्षणभंगूर सुखाने होतसे किती भयभीत. मन क्षणभंगूर सुखाने होतसे किती भयभीत. मन अभंग विचल त्रास दुःखद अनकालातीत. मन अभंग विचल त्रास दुःखद अनकालातीत. धन्यवाद. वा वा. सुधीर मुघेंची कविता आठवली. मन मनास उमगत नाही आधार कसा शोधा. म्हणजे प्रत्येक कवी आपल्या दृष्टीने मनाचे हे सगळे खेळ आपल्या समोर मांडत असतो. आणि आशुतोषने जे बागेचं वर्णन केलं ना, त्यातनंच तुझी फुलं पुढे उमलत गेली आणि ती एकातनं एक साखळी जशी तू सुंदर उभी केलीस ना, ते सगळं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. पण आशुतोष, 20शी 30शी 40शी हा तुझ्या पुस्तकाचा जो विषय तो नेमका काय आहे आणि त्यातलं काही आम्हाला प्रातिनिधिक काय वाचून दाखवशील? आणि 20शी 30शी 40शी हे मुळात मी लोकसत्तासाठी सदर लिहिलं होतं. आणि त्यावेळेला मला आठवतंय की पहिले काही लेख झाल्यावरच जे माझे नेहमीचे वाचक होते ते अगदी मुळापासून हादरले होते. कारण त्यांना मगाशी मी जी वाचली तशी काव्यात्मक शैलीची सवय होती. आणि 20शी 30शी 40शी सगळी ती पात्र कशी बोलतील आत्ताची, 20शीतली 30शीतली ते बोलत होतो, त्यांच्या भाषेत लिहित होतो. कारण मला युथ सोशिओलॉजी हा एक महत्वाचा अभ्यास करण्यासारखा भाग वाटला की काय नक्की आता बदल होत आहेत आपल्या समाजात. आणि 1-2 आपल्याला मतं दिसतात की त्यांचं सगळं काहीतरी त्याज्य आहे तरुणाईचं, आणि काही काही जण म्हणतात की नाही त्यांचं फारच ग्रेट आहे. आणि याच्या कुठेतरी मध्ये बिंदू असतो म्हणून एक छोटा वाचतोय त्यातला गुणाकार नावाचं प्रकरण आहे. एकच पार्श्वभूमी 2 आधी सांगून ठेवतो. एक म्हणजे ती पात्र आहेत ते अस्मित नावाचं पात्र आहे. तो नगर जिल्ह्यातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे तो सेमी अर्बन ग्रामीण भागामधनं पुण्यात आता शिकायला आला आहे. आणि तिथे त्याचा जो रूममेट आहे तो खास पार्ल्याचा अरिन नावाचा मुलगा आहे. त्यामुळे 2 भिन्न खरं तर सामाजिक सांस्कृतिक अशा तफावती असलेले हे दोघं पण एकमेकांचे जिवलग मित्र बनले. आत्ता अस्मित हा त्याच्या गावी आहे आणि अरिन हा पुण्यात फ्लॅटवर एकटा आहे. आणि दोघं व्हॉट्सअपवर चॅट करत आहेत. अख्खं प्रकरण हे व्हॉट्सअप चॅटचं प्रकरण आहे. त्यामुळे सुरुवातच पुढे अशी होती. दुसरं डिस्क्लेमर म्हणजे आधीच सांगतो की याच्यात पबचा आणि दारूचा आणि असा उल्लेख होतो तर हे मी एन्डॉर्स करत नाही. मी स्वतः पित नाही हे सगळ्यांना या निमित्ताने सांगतो. मी डॉक्टर असल्याने मला नीट माहिती आहे की काय. पण मी समाजाचं चित्रण जेव्हा करत होतो आणि तरुणाईचं 20शीतलं चित्रण करत होतो तेव्हा मला जे आसपास दिसत होतं ते मला तसं तसं दाखवणं हेही गरजेचं वाटलं. ते महत्वाचं होतं. त्यामुळे प्लीज ते फक्त आधी ध्यानी घ्या. आशय वेगळा आहे सगळा जो कहाणीचा आहे. सुरू करतो. टुडे म्हणजे व्हॉट्सअपवर येतं ना असं टुडे, तसं टुडे. अस्मित, काय इन्स्टावर बेदम डान्स बिन्स फोटो टाकलेस राव. पण आमच्या अडेल बैलावाणी तुझा तो तेजसदा तो कशाला चेहरा असा हट्टी करून बसलाय. तेजस हा त्यांचा मित्र असतो 40शीतला. पब मध्ये पहिल्यांदा गेलाय का तो. पण साला आपल्या माहीताई काय भारी दिसताय. आता माही ही त्यांची मैत्रीण आहे, ती 30शीतली म्हणून ते 20शी 30शी 40शी. पण साला आपल्या माहीताई काय भारी दिसताय. काय ती लिपस्टिक, काय तो वन पीस. त्यांना ना हँडसम पोरगा मिळवून देऊन त्यांच्या लग्नाचं बार उडवूनच देऊ आपण. अरे बर तू माझ्यासाठी का नाही रे थांबला. शेतातली कामं झाली की येतच होतो की मी परत, मग गेलो असतो आपण. बर मी आता शेतावर आहे आणि आमचा म्हातारा समोर तंबाखूची चिलीम भरत कडक उभा आहे. फोन काही तुला करत नाही काय. तू लांब मेसेज लिहित राहा, मी वाचतोय ते. आणि क्रिकेट कधी खेळायला गेला तू. फुटबॉलवाला ना तू. तेजसच्या फेसबुकवर तू बॉलिंग करतानाचा फोटो पाहिला तुझा. सगळी स्टोरी मला येऊ दे. आणि ऐक,
टॉयलेटच्या बाहेर येऊन मला लिही बर का, स्माइली गुडिले 50. अरे टॉयलेटमध्ये बसूनच तुला लिहिणारे अस्म्या, स्माइली इंटू 100. कारण तिथे समोर तुझा म्हातारा आहे, तसा आज माझा बाबाही मुंबईत नाही रूमवर आलाय आणि मला लेक्चर द्यायला आलाय. परवाच त्याने मला एक लांब फोन करून झापलं आणि काही कारण नसताना तो म्हणाला, अरिन बेटा आय लव्ह यू. तेव्हाच मी ओळखलं यार की काहीतरी गेम असणार आहे. आणि विकेट पडलीच माझी. मी अभ्यासात पुढे असलो तरी एकूण मी किती कॅज्युअल आहे. 1 वर्षांनी मला डिग्री मिळाली की मी एकदम कसा बेरोजगार होईन, परदेशात जायचं का नाही याचा मी अजून काहीच कसा विचार केलेला नाही. आणि नोकरीच्या दृष्टीने मी कसा सर्च काही करत नाही. आमच्या पार्ल्याच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राहुलचा GRE स्कोअर कसा भारी आहे आणि मी मात्र कसा फोकस नाहीये. मी कसा फक्त मज्जा मारतोय, कसा मी पोरींना फिरवतोय. नुसत्या अभ्यासात ग्रेड्स आणणं म्हणजे काही ग्रेट नाही. बाकी मार्केट रिसर्च यावा. माझे उरलेले मित्र त्याबाबत कसे स्मार्ट आहेत आणि मी माझ्या नादात नुसतं फुटबॉल किंवा खरं तर कसा नुसत्या गोट्या खेळत बसलोय. असं सगळं लेक्चर दिलं यार त्यांनी. मला एकदम शॉक व्हायला झालं. यार मला माझा बाबा असं कधी आयुष्यात बोललाच नव्हता. मी टॉयलेटमध्ये येऊन रडलो, बेकार रडलो अस्मित. आणि तू मला खूप आठवलास. तू जर त्यावेळी इथे असतास ना पुण्यात, तर बाबानं मला तुझ्यासमोरही झापलंच असतं. पण मग तू काहीतरी तुझ्या तो गावाकडचा एखादा रिसाल जोक ऐकवला असतास आणि मी कम्फर्टेबल झालो असतो. अस्मित मिस यूचे स्टिकर टाकत नाही, पण तूही आठवलास खूप मला भावा. ये इकडे शेतावर 2 दिवस राहायला. पावसानं वेळ लावलंय. आणि सांग आता आधी क्रिकेटची मला स्टोरी सांग. तू 6 मारली का सांग. अरे नाही रे, LBW झालो. मला ना तो छोटा क्रिकेटचा बॉल दिसतच नाही. आम्ही शाळेत खेळायचो क्रिकेट, स्कूल बॅग मधून लिहिण्याचं पॅड बाहेर काढून, पण मला कधी ते जमलं नाही. बॉल जोरात आला समोरून की मला ना नकळत भीती वाटते. फुटबॉल कसा मोठा असतो रे, डोक्यावर छातीवर नाचवता येतो. बाबा म्हणतो ना ते खरं असणार. मला फोकस नाहीये. पण मग मी गोल कसे बरोबर मारतो रे. जाऊ दे, आधी स्टोरी पूर्ण करतो. मग आम्ही क्रिकेट खेळलो. मग माहीकडे गेलो तर तिथे तिची गीता मावशी आली होती. ती आलीये, तिची मावशी तिच्याकडे 2-3 महिने राहायला कोकणातनं. मला आवडली गीता मावशी. तिने मला सांगितलं, अरिन तू मलाही मावशीच म्हण रे. तेजस मात्र कधी काकू कधी मॅडम असा चाचपडत होता आणि पोहे मात्र चेपून खात होता. हे 40शीचे पुरुष. मग रात्री पब मध्ये जायचा विषय निघाला. गीता मावशी एकटी घरात असल्याने मला जमणार नाही असं माही म्हणाली. पण गीता मावशी म्हणाली, मी येते ना, मी नाचेन, मला मंगळागौरीचे खेळ उत्तम जमतात. अस्मित अरे काय, स्माइली गुडीला 58. अरे मग काय. पण रात्री पब मध्ये मी फार ड्रिंक्स घेतली नाहीत, सगळे होते म्हणून. तेजसदाला नाचायला आवडतं, पण पबचा अंधार त्याला आवडला नाही. तिथला मोठा आवाज त्याला नकोसा झाला आणि त्याचं डोकं दुखायला लागलं. मॅड असतात नाही 40शीची गोडी. अस्मित स्माइली गुडीले 2.5. अरे येस, पण माही आणि इरा काय बेदम नाचल्या. नाचल्यानंतर मी मजेत गीता मावशीला म्हटलं, गीता मावशी मी तुला ड्रिंक बाय करणार आता. मला वाटलं तिला काही कळणारच नाही. ती हसली आणि म्हणाली, 5 मला. 1 घोट प्यायलानी काही कोणी मरत नाही. मग आम्ही बार स्टूलवर बसलो. मागे अँडी मूरचं ट्रान्स म्युझिक सुरू झालं होतं. लेझर लाईट आमच्या चेहऱ्यावर मध्येच पडत होता. का कोणास ठाऊक मी गीता मावशीला म्हटलं की गीता मावशी मी फोकस्ड नाहीये. मी या डान्सिंग सारखा आहे, या ट्रान्स म्युझिक सारखा आहे. मी ना स्टेडी नाहीये. अस्मित मग काय बोलल्या मावशी. अरिन ती म्हणाली, अरिन बाळा. अरे हो बाळ असंच म्हणाली ती मला. ती म्हणाली, अरिन बाळा पण तुझ्यात केवढी ऊर्जा आहे, केवढा उत्साह आहे. आत्ता नाचतानाही दिसली की ती मला शक्ती. फोकस मिळवायच्या आधी मुळात आज शक्ती लागते, ती आहे तुझ्याकडे आणि तुझ्या डोळ्यात कुतूहल आहे. अस्मित अरे मग काय फोकस असणार आहे तुझा. इरा, जॉब, GRE, माही, तेजसदा, बाबा, आई, मी. अरे अस्म्या वायवा घेतोय का तू साल्या. ओके लेट मी आन्सर. मला तू हवायस, मला तुम्ही सगळे हव्यात. मला कामही करायचंय, मला पैसेही मिळवायचे, पण मला कोरडं नाही जगायचं. एकच एक फोकस ठेवून मला गुणाकार करायचे. अस्मित हे बघ आमच्याकडे बैलगाड्यांची रेस असते ना, त्यात ते बैल असे थेट कुठे इकडे तिकडे न बघता बुंगाट धावतात. आणि मग एकदा ते जिंकले ना की काय लाड असतात जोडीचे. सगळे गावकरी सेल्फी घेतात आमच्या बैलांसोबत. चल आता झोप निवांत. देवळाच्या वारीच्या निमित्ताने भजन आहे, तिकडे मी चाललोय. आमचं हे ट्रान्स म्युझिक. आता दिवस पालटतो. नवा टुडे. अरिन गुड मॉर्निंग डिअर. काल रात्री मला एक भारी स्वप्न पडलं. माझ्या अंगात शाळेचा युनिफॉर्म होता,
समोरून जोरात त्या बॉलरनं बॉल टाकला, खूप खूप स्पीडमध्ये, 140 असेल. एक क्षण मला खूप भीती वाटली. मला असं वाटलं की हातातलं पॅड फेकून पिच वरून सरळ पळ काढावा, पण तितक्यात तो बॉल आलाच समोर आणि मग माझ्या हातातलं पॅड घट्ट घट्ट धरून नेम घेऊन मी उंच बॉल उंचावला. टक असा जोरदार आवाज आला आणि स्ट्रेट सिक्सर गेली यार. पण त्या इंटेन्स फोकस्ड क्षणी मी एकटा मात्र नव्हतो. चिअर करायला मागे तू, तेजसदा, माही, गीता मावशी, तुम्ही सगळे होता आणि म्हणून ती सिक्स गेली. अर्थात स्वप्नात, पण स्वप्नात तरी गेली. नाहीतर एक एकदा स्वप्नात माझी विकेटही हास्यास्पद तऱ्हांनी जाताना मी आधी बघितली. अरे माझ्या नगरच्या भावा, आता मी असा ना हातात गरम काळी कॉफी घेऊन बसलोय आणि पॅडवर बॉल आपटल्यावर येणारा तो टक असा दणकट आवाज अजून कानात फिरतोय, तो ऐकतोय. अस्मित, विठ्ठल विठ्ठल, लव यू भावा. अरे लव इंटू तुला हवे तेवढे. गुणाकार 20-40. वा वा. म्हणजे ही जी आजच्या काळाची भाषा आहे ना, ती आजच्या काळाची भाषा आपल्या आजूबाजूला दिसतेय आणि तू ती इतकी सुंदर टिपलीयस. पण खरंच त्यातनं एक छान संदेशही, की ऊर्जा, या तरुणाईची ऊर्जा जर योग्य ठिकाणी वळवली गेली तर काय होऊ शकतं, हेही तू अगदी सूचकपणे त्याच्यामध्ये मांडलंय. मला वाटतं पूजा, तुझी ही कविता पुन्हा एकदा आजच्या काळाची जी आहे, तर आजच्या काळाचे अशा कोणत्या कोणत्या गोष्टी तू टिपल्यास आणि त्यातल्या काही प्रातिनिधिक पुन्हा काही कविता आमच्यासाठी. नक्की. आता सुरुवातीला एक कविता सादर करेन. त्या कवितेचे शीर्षक आहे केस. फक्त त्या कविता सुचण्याच्या आधीची प्रोसेस थोडस तुम्हाला सांगेन 1-2 ओळीमध्ये. मी जवळपास 8 ते 10 वर्ष मुंबईत होते आणि बेळगावातून मुंबईत गेलेल्या मुलीला मुंबईसारखं शहर म्हणजे अगदीच नवखं होतं. तिथलं पास आणि तिथला लोकलचा प्रवास, तिथली गर्दी, हे अगदीच सगळं भव्य आणि नवीन होतं. त्यावेळेला जेव्हा मी पहिल्यांदा लोकल ट्रेननी प्रवास सुरू केला तेव्हा ना मला तिथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की तिथे लेडीज डब्यामध्ये ज्या सगळ्या स्त्रिया असतात ना, त्या सगळ्या केसांचा वर आंबाडा बांधून प्रवास करत असतात. तर मला आधी असं वाटलं की ही एकतर फॅशन आहे आणि दुसरी गोष्ट इथे इतका प्रचंड उकाडा आहे की ही फॅशन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आपल्याजवळ. तर रोज ती बघत असताना ना माझ्या डोक्यात काही ओळी फिरत होत्या आणि ते मग कवितेच्या रूपात माझ्याकडून लिहिलं गेलं आणि लिहिल्यानंतर मला समजलं की मी पहिल्यांदा मुक्तछंद लिहिलाय. त्याआधी मी कधी अशी मुक्तछंदात व्यक्त झाले नव्हते आणि त्या कवितेला नंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर कळले की आपल्याला मुक्तछंदाची ही आता लय कुठेतरी गवसू लागलेली आहे कवितेच्या निमित्ताने. त्यामुळे मला जाणीवपूर्वक ही आठवण सांगावीशी वाटली. तर ती कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे केस. आणि ही आठवण तुझी 20-40 जोडणारी आहे. छान. अगदी. लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या, लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या तरी मोकळ्या सोडू नयेत बाईने त्याच्या मुळाशी खोलवर रुतलेल्या आपल्या इच्छा आणि आकांक्षा. लांब सडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या तरी मोकळ्या सोडू नयेत त्याच्या मुळाशी खोलवर रुतलेल्या आपल्या इच्छा आणि आकांक्षा. कारण वारं घुसतं म्हणे त्यातही, कारण वारं घुसतं म्हणे त्यातही आणि नजर विजरही लागते आल्या गेल्याची, बाया माणसांची, बुवा बाप्याची. कसं आहे ना, बाईपणाचं सौंदर्य जाळायला निमित्त मात्र पुरेसं असतं. कसं आहे ना, बाईपणाचं सौंदर्य जाळायला निमित्त मात्र पुरेसं असतं. कसलंही कुठलंही रेशमी मुलायम चकाकदार असल्या तरी कधीतरी गळतीलच तिच्या डोक्यावरून एकामागून एक स्वप्नांच्या झुंडीच्या झुंडी. रेशमी मुलायम चकाकदार असल्या तरी कधीतरी गळतीलच तिच्या डोक्यावरून एकामागून एक स्वप्नांच्या झुंडीच्या झुंडी. पिकतीलही वय होण्याआधीच अनेक आकांक्षा, इच्छा अवास्तव घेतलेल्या आणि लादलेल्या जबाबदाऱ्यांमुळे. म्हणून आता मी तरी सोडत नाही माझे लांब सडक मोकळे केस अर्ध्या उघड्या पाठीवर आणि ठेवतही नाही गालावर रुळण्यासाठी 2-4 बटा. म्हणून आता मी तरी सोडत नाही माझे लांब सडक मोकळे केस अर्ध्या उघड्या पाठीवर आणि ठेवतही नाही गालावर रुळण्यासाठी 2-4 बटा.
ज्या हातात नशीब कोरलंय त्यानेच पिळते सगळे केस एकावर एक एकावर एक आणि बांधून ठेवते सगळं काही आंबाड्याच्या घट्ट खोप्यात. कारण आई म्हणायची, आई काय म्हणायची? आई म्हणायची, मुली फार लवकर टाळू धरतात मुलांपेक्षाही. तेव्हा तिच्या राबट तळव्यांनी डोक्यावर तेल घालून वाढवलेलं प्रत्येक स्वप्न आता वाऱ्यावर नाही उडवायचं मला. आणि नाही द्यायचं प्रियकरालाही एकांतात कुरवाळत बसण्यासाठी. आंबाड्याच्या घट्ट बांधासारखंच सुरक्षित ठेवायचंय आता सगळंच. आंबाड्याच्या बांधासारखं घट्ट सुरक्षित ठेवायचे आता सगळंच माझ्यासाठी, माझ्यापुरतं, माझ्या आत आत मुरलेलं, माझ्या आत आत मुरलेलं. दुसरी कविता घेतेय. दुसऱ्या कवितेविषयीही मी थोडंसं सांगेन. मी माझ्या काही कवी मित्रांसोबत 1-2-3 वर्ष कवितांचा कार्यक्रम करायचे. त्याच्यामध्ये आमच्या प्रत्येक कार्यक्रमाची संहिता वेगळी असायची आणि आमच्या सगळ्यांचेच लाडके कवी ग्रेस होते. त्यामुळे आमची सर्वांची एकदा अशी इच्छा झाली की ग्रेस सरांवरती एक कवितांचा कार्यक्रम करूया. मग आपण या कार्यक्रमातून वेगळं काय करू शकतो? तर त्यांच्या कविता वाचण्याऐवजी त्यांनी जी शैली कवितेतून आणली, प्रचलित केली किंवा त्यांनी त्यांच्या कवितेतून जे शब्द आपल्या मराठी भाषेला दिले किंवा त्यांनी एक दुःखाचा वेगळा सूर मराठी कवितेला दाखवून दिला, तर तसं आपण काहीतरी वेगळं आणि आपलं म्हणणं कवितेतून मांडू शकतो का? म्हणून त्यांच्या शैलीत एक कविता लिहिली होती. तर ती एक कविता मला फार आवडणारी आहे. तर ती मी कविता आपल्यासमोर सादर करते. गहिवरली का सांज उभ्याने आईस मारा हाक. गहिवरली का सांज उभ्याने आईस मारा हाक. तुळशी रडते वांझपणाचा अंगण करते शोक. नदी किनारी विणल्या माझ्या तान्हुल हाका भाळे. नदी किनारी विणल्या माझ्या तान्हुल हाका बाळे. ओल डहाळी अंधारच का मिठी मध्ये कुरवाळे. रंग फुलांच्या लाख कहाण्या सांगत बसला जोगी. रंग फुलांच्या लाख कहाण्या सांगत बसला जोगी. शब्दांमधली निव्वळ ठसठस माझी शाई भोगी. सांज भयातून साजण येतो दुःख भरातून निज. सांज भयातून साजण येतो दुःख भरातून निज. शकून भोळे पाप मागते प्रार्थनेतले बीज. साऊल गाणे म्हणता म्हणता गळ्यात रुतला सूर. साऊल गाणे म्हणता म्हणता गळ्यात रुतला सूर. मोह फुलातून दुःख भिजवले झिंगून आला पूर. अनंतातली कस्तुर माया हीच तुझी चाहूल. अनंतातली कस्तुर माया हीच तुझी चाहूल. जिथे नदीला मोक्ष मिळाला तिथे मला दे भूल. जिथे नदीला मोक्ष मिळाला तिथे मला दे भूल. तिसरी आणि शेवटची कविता सादर करते या कार्यक्रमामधली. हा सुद्धा एक छोटासा मुक्तछंद आहे. तुझ्या पाण्यावर तरंगत राहिलेले माझे दिवस. तुझ्या पाण्यावर तरंगत राहिलेले माझे दिवस. त्या दिवसांवर सोडली माझ्या घडीत अवघडलेली एक नाव. तुझ्या पाण्यावर तरंगत राहिलेले माझे दिवस. त्या दिवसांवर मी सोडली माझ्या घडीत अवघडलेली एक नाव. माझा सबंध वर्तमान अजून फिरतोय तुझ्या भोवऱ्यापाशी. माझा सबंध वर्तमान अजून फिरतोय तुझ्या भोवऱ्यापाशी. माझे सगळे काठच बुडून गेलेत तुझ्या पाणी असण्यात. तुझा गुणधर्म मला कळून चुकलाय. तुझा गुणधर्म मला कळून चुकलाय. माझ्या घडीत तुझा एक ऋतू अजून अडकलाय. माझ्या घडीत तुझा एक ऋतू अजून अडकलाय. धन्यवाद. म्हणजे हा पुन्हा एकदा हा सेतू होता, जुन्या नव्या असं दोन्हीचा एक सांधा असा जोडलेला ह्या कवितेतनं वाढला. नीलमताई, आज दोघांनीही खूप सुंदर वाचन केलंय. आपण काय सांगाल? नेहमीच या कार्यक्रमात एक वैशिष्ट्य असतं की जरी साहित्य आधी आलेलं असलं तरी लेखकाकडून स्वतः ते ऐकणं हे खूप अनपेक्षित असतं.
आणि बऱ्याचशा जागा त्याच्यामधल्या अशा सापडतात की ज्याच्यामधून एकूण लिखाणाच्या शैलीची जास्त चांगली ओळख होते. आशुतोषने जी वाचली भूमीचा मार्दव हा जो त्यांनी लेखाचा भाग वाचला, हा अनुभव आपला पण ओळखीचा असतो आणि विशेषतः कोविड मधला जे अनुभव असते ते फार लिहिले गेलेले नाहीयेत, कारण त्याच्यावरचं साहित्य जसं कोविड संपला तसं समाजामध्ये मला आठवते उत्तरा की आपण जेव्हा काही परिसंवाद ठेवायचं म्हणतो आणि मी म्हणते की कोविडच्या वर ठेवूया, तर बहुतेक संयोजक म्हणतात नको नको कोविड वगैरे नको, महिला हिंसाचार नको, काहीतरी हलकं फुलकं ठेवा. म्हणजे कायम आपल्या त्या स्मृतीमधला सुद्धा जो दारुण अनुभव आहे तो सुद्धा पुसून टाकण्याची समाजाची फार वेगाने घाई चाललेली आहे. आणि अशा वेळेला तो अनुभव समजून घ्यायचा, परत त्याची प्रतीती करायची, त्यातून आपल्या जीवनाशी परत एक वेगळी झुळूक आपल्याला कशी मिळाली होती हे सांगणं हे सुद्धा खूप आवश्यक होतं असं मला वाटतं. आणि बकुळीची फुलं जी तुम्हाला सापडली तिकडे दिल्लीमध्ये ती सुद्धा, म्हणून तर दिल्ली दिल्ली आहे ना, की त्या दिल्लीमध्ये सुद्धा बकुळीची फुलं सापडतात, तशी चाफ्याची फुलं सापडतात किंवा लोधी गार्डन मधले तिथली फुलं सापडतात आणि तो आलेला दिल्लीचा पाऊस. आणि अशा वेळेला तुम्ही कुटुंबाबरोबर आहात हे खूप चांगलं असतं, कारण नाहीतर बरेचसे यात्री किंवा प्रवासी गेलेले असतात ते बहुतेक वेळेला एकटे असतात कुठेतरी दिल्लीमध्ये. आणि मग तसा पाऊस पण वेगवेगळा असतो, त्याला व्यक्तिमत्व असतं ना, मुंबईचा वेगळा, पुण्याचा वेगळा, मराठवाड्यातला वेगळा, कोकणातला वेगळा. तसं तो दिल्लीचा पाऊसही थोडा दिल्लीसारखाच असतो, त्याप्रमाणे वेगळा, कॉम्प्लेक्स, गुंतागुंतीचा. त्याच्यामध्ये भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव, खूप वेगळ्या प्रकारने तुम्ही संपूर्ण सृष्टी आणि समष्टी या दोन्ही जोडून घेऊन तुझ्या लेखनामधून उतरलेलं आहे. आणि आयुष्यामध्ये बोलता बोलता ते लिहित होतं आणि लिहित होऊन शांत होतं आणि परत त्याला नवीन कोंब येतात. तशा पद्धतीचा हा लेख झालेला आहे असं मला वाटतं की कुणालाही जोडलं जाईल. की ज्यावेळेला मी पूर्वी पण बोललेली आहे, हा सी लिंकचा जो आपण प्रवास बघतो आता, अजून तो कोस्टल रोडमुळे मुंबईत वेगळा झालेला आहे, पण त्यावेळेला जिथून रात्रीच्या वेळेला सुद्धा तो झोपायचा नाही, त्या सी लिंक वरून वाहनं जायची. आणि कोविडच्या काळामध्ये एकही गाडी नसणारा 10-10 तास तो सी लिंक जेव्हा दिसायचा तेव्हा असं वाटायचं की आपलं शहर हेच आपलं शहर आहे का इथे हे काहीतरी एक रोमन किंवा जुन्या इतिहासात असतं की एक 7 शतकानंतर त्या शहरात कोणीच शिल्लक नसतं आणि आपणच एकटे जिवंत आहोत का काय. तशा संकल्पना सगळ्या त्या कोविडच्या काळामध्ये मृत्यूची फार भयावह पद्धतीने ओळख त्यांनी पुनर्भेट जी करून दिली समाजाला, त्याच्याबद्दल अजून सुद्धा खूप काही लिहिलं जाऊ शकतं असं मला वाटतं. आणि या दृष्टीने तुमच्या लेखणीमध्ये ती ताकद आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. 20-30-40 याच्यामधल्या भाषेच्या बद्दल मी काही बोलणार नाही. याचं कारण काय होतं की आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत. आता हीच भाषा इंग्लिशमधल्या शिकलेल्या मुला मुलींनी लिहिली असते ना, मराठी असणाऱ्या, तर ते परत वेगळंच लिहितात काही त्याच्यामधलं जे आहे. बऱ्याच मोठा विषय जो असतो तो छोट्या शब्दांमध्ये त्यांना एकत्र करून घेतात ते आणि ते लिहित असतात. म्हणजे हळूहळू लिपी आणि भाषा या फार वेगाने बदलत चाललेल्या आहेत. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये 25 वर्षांनी व्हॉट्सअपच्या भाषेच्या मध्ये पुस्तकं आता तुमची सुरुवात झालीच आहे, तशी आली तरी मला फार आश्चर्य वाटणार नाही. पण ज्याला ती कळत नाही ना, तर ते लोक त्यांच्या भाषेमध्ये गुंतून पडलेले असतात, ते स्वाभाविक आहे यामध्ये असं मला वाटतं. परंतु कुठलीही भाषा जेव्हा ताकदीने उतरते आपल्या शब्दामधून, लेखणी तर नाही म्हणता येणार, फोनच्या मेसेजमधून, तर त्याला सुद्धा बराचसा संदर्भ असतो आणि त्या संदर्भात तो माणूस एकटा लिहित असतो की जो संदर्भ घरात एकटेपणा त्या लेखकाला सापडतो की नाही सापडत हे ज्याचं त्यांनी ठरवावं, परंतु ते फक्त त्या व्यक्तीशी केलेला संवाद असतो. आणि या दृष्टिकोनातून हे 20-30-40 पण खूप चांगलं आहे असं मला वाटतं. 50 आणि 60 मधले खूप मला लोक माहिती आहेत एकमेकाला देवाच्या प्रार्थना शेअर करतात वगैरे आहेत, तर ते पहिलं येतं, मग आम्ही पण त्याला उत्तर म्हणून भजन वगैरे पाठवतो. तर त्याच्यामुळे तशी तू जेव्हा 50-60 लिहिशील तर ते अजून एक वेगळ्या पद्धतीने अस्तित्वाकडे जाणार असू शकतं असं मला वाटतं. आशुतोष, खूप खूप तुझं अभिनंदन या सगळ्याबद्दल. तू वेळ दिलास आणि वाचकांचं इतक्या तरल अनुभवांशी ओळख करून दिली. तुझ्या कविता ज्या आहेत त्या खूप स्त्रीवादी आहेत असं मला वाटतं, कारण तू या साधं म्हणजे कांदा लागल्यावरती सुद्धा त्या बायका मी पाहिल्या आहेत की ज्यांच्या हाताला सुरी लागलेली आहे, की आपल्या सुद्धा स्वतःला कधीतरी खसखस काहीतरी लागतं असं, आणि आपण त्याच्यानंतरचं ते जे दुःख असतं तर ते रडणं नसतं, पण म्हटलं तर
घळाघळा खळाळतात असा शब्द वापरलेला आहे तुझ्या कवितेमध्ये. त्यामुळे एक स्वतःचे तुझे अनुभव बोलके झालेले आहेत. आणि मनाबद्दल बोलत असताना तर फार मला ते आवडलं. मन औदुंबर पाण्यात आणि रोवतो युगांचे पाय. ह्या वा. कल्पनांमधून कितीतरी कवितेचं जे फार एक दीर्घकालीन अस्तित्व जे आहे ते जसं जाणवतं, तसंच तू पूर्ण नास्तिकी नसावी असं मला वाटतं एकूण तुझ्या लिखाणावर. मला माहित नाही व्यक्तिगत तुझा प्रश्न येतो तेव्हा समजून घेऊन प्रतिमा उतरतात, नाही तर कशाला तरी काय काही विषय जोडले तर काय म्हणजे ते त्याचा अर्थ सगळा स्पष्ट होतो तसं नाहीये. आणि केसांच्या संदर्भात तर तुझं अगदी फेमिनिस्ट कविता आहे ती, मी असं म्हणेन. कारण फेमिनिझम मध्ये आमच्याकडे जी नेहमी चर्चा होते त्याच्यात तू अनेक जणांनी लिहिलेलं आहे की इट इज इक्वल टू सेक्शुअलिटी ऑफ अ वुमन. ती कशा पद्धतीने आणि UN मध्ये आम्ही बघतो वेगवेगळ्या केशरचना केलेल्या स्त्रिया आफ्रिकेमधले वरती बांधलेल्या असतात, तरुण मुली ज्या असतात त्यांनी सोडलेल्या असतात. आता आमची एक मैत्रिणी जमिनीच्या प्रश्नावर त्यांनी संशोधन केलंय, तर ती आता 50ची आहे, पण त्यांनी सगळे केस डाय करून निम्मे पांढरे करून घेतलेले आहेत स्वतःचे. म्हणजे प्रत्येकाला स्वतःला कसं व्यक्त करावं वाटतं हे ज्याचा त्याचा प्रश्न असतो. माझी एक आठवण आहे की मी पूर्वी असे केस कापलेले होते, बॉबकट होता माझा. मेडिकलला मी मुंबईत शिकत होते त्याला, आणि आम्ही उदगीरला जेव्हा गेलो आणि तिथे अजून पण काही मुली बरोबर होत्या, त्यांचेही केस कापलेले होते एकीचे. आणि मी जशी दवाखान्यात जायला लागले तसं लोक मला डॉक्टर ताई वगैरे म्हणायचे. आणि ती मुलगी मात्र जी होती ना कार्यकर्ती, तिच्या मागे अक्षरशः त्या काळात, म्हणजे आता ते बदलले गाव सुद्धा पूर्ण, त्या गावामध्ये त्या मुलीच्या पाठीमागे छोटी छोटी मुलं धावायची, भुंडी भुंडी म्हणायची तिला, तिथे केस कापलेले होते म्हणून. आणि काही काही मुलं छोटी छोटी दगड मारायची तिला. तर मी हे बघितलं, ते म्हटलं की हे एवढं जर का प्रतिक्रिया असेल या गावामध्ये केस कापलेल्या मुलींबद्दल, तर आपण आपल्या डोक्याला पिन लावलेली बरी. त्यामुळे जी वयाच्या 25व्या वर्षापासून मी डोक्याला पिन लावली, अजूनही मी पिन लावते आणि कधीतरी परदेशी गेली तर सोडते. कारण आता खूप समाज बदलला आहे. आता आपल्याकडे तर पूर्ण चकोट पण करून देतात काही मॉडेल्स वगैरे आहेत. पण एक आहे की तुमच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला काय व्यक्त करायचंय त्याच्यातून तुम्ही करता का फॅशन म्हणून करता माहित नाही. अलीकडे जवळजवळ केस बांधणारे लोक कमीच होत चाललेले आहेत. बहुतेक जणींनी केस सोडलेलेच असतात. ते स्टेटमेंट म्हणून असेल तर गोष्ट वेगळी, सहज म्हणून केलं तरी स्त्रीचा चॉईस म्हणून तिला ते स्वातंत्र्य आहे. आणि अंबाडा जेव्हा बायका बांधणारा तू बायका पाहिल्यास, आता विनोदाचा भाग म्हणून म्हणते की जिंज्या उपटणं शक्य होत नाही ना अंबाडा असला की. लोकल मध्ये तुला एवढा संघर्ष करावा लागतो की त्याच्यावरून रोज त्यांची म्हणजे वाद होत आहेत आणि इतकं करू नये सगळं एका बाजूला. पण या सगळ्या गोष्टीचा विचार जर का केला तर मला असं वाटतं की यातून केसाच्या मधून स्त्रीची जी व्यक्तिमत्वाची ओळख होते, तर ती ओळख सुद्धा ग्रामीण भागात शहरी भागामध्ये आजही त्याला बराचसा अर्थ आहे. काही जणांची फॅशन असते, चांगली असते फॅशन ती, केस असे छोटे छोटे पुढे आणलेले असतात. ते एक बटच एखाद्या अभिनेत्रीची बघतो आपण, ती अशी चिकटलेलीच असते, म्हणजे ती हलू नये म्हणून बहुतेक गोंदाने उत्तरा मला वाटतं चिकटवतात. ह्या सगळ्या गोष्टी केसांच्या बदल्या पाहिल्या की खरंच लेखकांना एक छान विषय पण मिळतो असं मला वाटतं. ग्रेसच्या शैलीतली कविता हे तुझं धाडस आहे, कारण कोणी पटकन सांगायला तयार होत नाही की ग्रेसच्या शैलीत आम्ही लिहायचा प्रयत्न करतोय. खूप चांगलं आहे. याच्यासाठी चांगलं आहे की ती एक पद्धत आहे, चिंतनाची आहे, शब्दांची उपयोग त्याच्यामध्ये आहे. आणि ग्रेसच्या शैलीमधलं जे शेवटचे तुझ्या 4 ओळी आहेत ना, त्या वाचल्यावरती अगदी खुद्द ग्रेस यांनीच लिहिलं असतं असं तू लिहिलेलं आहेस. कारण म्हणजे मी विनोदाचा भाग म्हणून म्हणते की काही वेळेला त्यांच्या एका भावनेमधून ते एकदम दुसऱ्या भावनेत इतका तरलतेने प्रवास करतात की आपण त्या आधीच्या भावनेचा अशा निरोप घ्यायच्या आधीच ती दुसरी भावना आपल्यापर्यंत येऊन फार वेगाने पोचते. आणि तसा तुझ्या कवितेचा जो शेवट आहे ना, त्यात अनंतातली कस्तुर माया हीच तुझी चाहुल. आता हा विचार करत असताना आपण अनंतातली कस्तूर माया ही तुझी चाहुल आहे परत, म्हणजे तू मरतेस का तू समोर आहेस, तू समोर एक व्यक्ती आहेस माझ्या, तर तुझी आठवण आहे. असे अनेक त्याचे पैलू उलगडत असतानाच पटकन तू परत लिहितेस की जिथे नदीला मोक्ष मिळाला तिथे मला दे मुलं. म्हणजे 2 कवितांचा मूड, 2 कवितांचा अर्थ याचा एकमेकाशी फार दुरान्वयाने संबंध जोडलेला असतो आणि त्यातून ग्रेस कविता जास्त उलगडत जाते. मला असं वाटतं प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये त्याच्यामध्ये. कारण शेवटी असे की चित्रपटांमध्ये हे येतात बघा, बरेचसे सिक्वेल येतात त्याचे जे आहेत ते. तसं साहित्यामध्ये अनेक जणांनी अनेक प्रयोग केले तर ते चांगलंच आहे. आणि खूप ताकद आहे तुझ्या कवितांमध्ये, शब्दांमध्ये, अनुभवांमध्ये. आणि वयाशी काही साहित्याचा संबंध नसतो हे परत सिद्ध होतं की अनुभव जे आपले येतात त्याच्यामध्ये ते बेळगावून आलेल्या
एका तरुण मुलीच्या डोळ्यातून तिला जी काही मुंबई दिसली, आता तू जेव्हा परत मुंबईत येत असशील त्याला ती मुंबई एखाद्यास तुला वेगळी भासेल, कारण मुंबई पण बदलतायत आणि आपले डोळे पण बदलतायत, आपले विचारही बदलत असतात. आणि ज्याला काहीतरी साध्य करून एखादा पुरस्कार घेण्यासाठी तू मुंबईत येशील तर त्यावेळेला तुला दिसलेली परत मुंबई वेगळी असते किंवा पुणे वेगळं असतं. या दृष्टीने आपण त्यामध्ये स्वतः बदलत असतो, हा सुद्धा मोठा भाग असतो. त्यामुळे डॉक्टर आशुतोष जावडेकर आणि पूजा या दोघांच्याही सहभागाने खूप समृद्ध झाला आजचा जो आपला भाग आहे तो. आणि मला असं वाटतं प्रेक्षकांना सुद्धा त्यातलं वेगळेपण मोहवून टाकेल. अजून काही पुस्तकं स्वतः वाचण्याच्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतील तशी मी सुद्धा पुढचे 15-20 वर्ष 50-60 हे वाचण्यासाठी सुद्धा उत्सुक आहे. आशुतोष, तुझ्या तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगाच्या या खूप अगदी खिळवून ठेवणाऱ्या आहेत असं म्हणेन. दोघांचे मनापासून अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं आशुतोष बोलतो काही बोलायचंय. धन्यवादच नीलमताईंचं. म्हणजे आता सगळं हे विश्लेषण ऐकल्यानंतर मला वाटतं जसं नीलमताई माझ्याविषयी म्हणाल्या तसे प्रेक्षकही नक्की म्हणणार आहेत की नीलमताईंची मेडिकल डॉक्टर आहेत का साहित्यातल्याच प्रत्येक एपिसोड मधलं विश्लेषण हे भारदारच असतं. पण मला असं वाटतं की मला हे एवढंच फक्त मांडायचं होतं म्हणून मी खरं इथे मध्ये आलोय की विशेषतः आपल्याला असं नेहमी वाटतं की राजकारणात जे काम करत असतात त्यांना साहित्याची किती समज असते. मला असं वाटतं की मुळात राजकारणात आणि समाजकारणात दीर्घकाळ नीलमताईंनी काम केल्याने त्यांना माणसं हाडामासाची कळलेली असतात. जेव्हा हाडामासाची माणसं कळतात तेव्हा कथांमधली पात्र कळणं हे फार अवघड नसतं, त्याचं विश्लेषण करणं ते त्या मानाने सोपं असतं. आणि मला फार छान नीलमताई आज वाटलं की तुम्ही आमच्या दोघांचंही, माझं आणि पूजाचंही, इतकं बारकाईने आधी मुळात सगळं वाचलं, आम्ही बोलल्यावर आम्हाला उमेद दिली आणि इतक्या चांगल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण केलं. मला खरंच खूप छान वाटतंय. मनापासून धन्यवाद तुमचे आणि उत्तराताईंचे देखील की मुळात त्यांनी हा सगळा घाट जुळवून आणलाय. त्या छान प्रसन्न मुद्रेनी वाणीनी हा सगळा कार्यक्रम पुढे नेत असतात. तुमचंही मनापासून. आणि आशुतोष, खरं तर नीलमताई समाजकारणात वावरत असले तरी सुद्धा त्या स्वतः उत्तम लेखिका आहेत. त्यांच्या उरल्या कहाण्या नावाचा जो कथासंग्रह होता त्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा लेखनाकडे त्यांनी वळावं आणि आणखीन काही लेखन त्यांच्याकडनं ऐकावं आपण पुढच्या काळात, असं आपण नक्की म्हणू. आणि नीलमताई, तुम्ही 50-60चं म्हणालात तर मला तर विंदांची 60चा गझल आठवली आणि त्याच्यामध्ये जो मिश्किलपणा आहे तो मिश्किलपणा कदाचित आशुतोष पुढच्या 50-60 मध्ये सुद्धा येईल असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पूजा, तुलाही खूप शुभेच्छा आणि अतिशय सुंदर कविता तुझ्या आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचल्या. आशुतोष, पूजा दोघांचेही आभार. पुन्हा अर्थात भेटूया साहित्य रंगाच्या पुढच्या भागात अशाच नवीन लेखकांसह. धन्यवाद. धन्यवाद.